विदर्भ स्पेशल झणझणीत मिरचीचा ठेचा ही रेसिपी आज इथे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विदर्भामध्ये प्रत्येक घरात बनवल्या जाणारी ही रेसिपी आहे। हा मिरचीचा ठेचा तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा पुलाव बरोबर किंवा लच्छा पराठ्याबरोबर सुद्धा हा ठेचा खूप छान लागतो। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि ह्या मिरच्या फार जास्त तिखट नाहीत। ठेचा बनवण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीच्या मिरच्या हव्या आहेत। फार जास्त तिखट मिरच्या इथे वापरायच्या नाही, कारण यामुळे ठेचा तिखट होतो। बाजारातून आणल्यानंतर ह्या मिरच्या मी स्वच्छ धुतलेल्या आहे आणि एका सुती कापडाने पुसून घेतलेल्या आहे। मिरच्या आकाराने मोठ्या असल्यामुळे इथे मी कट करून घेत आहे। आता गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक पळी इतकं तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 चमचा जिरे घातलेला आहे आणि जिरे छान असे तळसले आहे। जिरे तळसल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण घातलेला आहे 10 ते 12 पाकळ्या। आता यामध्येच आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आणि लसूण पाकळ्या छान अशा तेलामध्ये तळसून घ्यायचे आहे। यामुळे ठेच्याला अतिशय छान अशी टेस्ट येते। शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण या तेलामध्ये तळसून घेऊया। लसूणसुद्धा तेलामध्ये छान असा तळसल्यामुळे याचा कच्चेपणा दूर होतो आणि हा ठेचा चवीला छान लागतो। आता इथे 5 ते 6 लवंगी मिरच्या कट करून टाकून घेतलेल्या आहे। ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशा तळसून घ्यायच्या आहे। ह्या मिरच्या चवीला थोड्याशा जास्तच तिखट असतात, म्हणून इथे मी खूप कमी वापरलेल्या आहेत। ठेचा बनवण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने 2 मिरच्या वापरायच्या आहेत, एक तिखट आणि एक थोडीशी फिक्की। आता यामध्ये आपण कट करून घेतलेल्या ढोबऱ्या मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची छान अशी मऊ होईपर्यंत आपल्याला ही मिरची छान अशी या तेलावरतीच परतून घ्यायची आहे। बघा, आपल्या मिरचीचा कलरसुद्धा बदललेला आहे। आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि ही मिरची छान अशी थंड करून घेत आहे। ठेचा तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून करा किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून करा, पण मिरची छान अशी थंड होऊ द्यायची आणि नंतरच ठेचा करायचा, म्हणजे हा ठेचा 8 दिवसपर्यंत छान असा टिकून राहतो। आता आपण हा ठेचा खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत। यासाठी खलबत्त्यामध्ये मी अर्ध्या मिरच्या टाकून घेत आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीचा ठेचा बनवू शकता, पण मिक्सरच्या पॉटमध्ये हा ठेचा फार जास्त बारीक होतो, त्यामुळे मी इथं खलबत्ता वापरलेला आहे। बघा, अशा पद्धतीने आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे। आवश्यकता वाटल्यास तुम्ही हा ठेचा ठेचत असताना यामध्ये निंबू पिळूनसुद्धा टाकू शकता। तयार झाला आहे आपला हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा। हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।